श्रीराम समर्थ. श्री विष्णू सहस्त्रनाम नामांचा अर्थ. 51 नंबर. धर्मगुप्त धर्मकृत धर्मी सदसत्क्षरमक्षरम अविज्ञाता सहस्रांशुर्विधाता कृतलक्षणः. 475 धर्मग्रूप, धर्माचे रक्षण करणारा. 476 धर्मकृत, धर्माची स्थापना करणारा, धर्म करणारा, ज्याचे वर्तन म्हणजेच धर्म होय. 477 धर्मी, धार्मिक, सद्वर्तन, धर्मानुरूप आचरण करणारा. 478 सत, सत्यस्वरूप, अस्तित्व मात्र, सत्तारूप. 479 असत, अविद्या, माया यांनी युक्त, भासमान विश्वाच्या पलीकडे. 480 क्षरम, क्षणभंगूर विश्वाच्या रूपाने नटलेला. 481 अक्षरम, चैतन्य स्वरूप, कूटस्थ, नाश न पावणारा. 482 अविज्ञाता, विज्ञाता म्हणजे जीव, याच्यापेक्षा वेगळा ईश्वर म्हणून अविज्ञाता. 483 सहस्त्रांशू, सहस्त्रविध किरणांनी युक्त असा सूर्यरूपी असणारा. 484 विधाता, विश्वाचे विशेष रूपाने धारण करणारा. 485 कृतलक्षण, विश्वाचा वेगळेपणा जपण्यासाठी ज्याने तशी लक्षणे, चिन्हे निर्माण केली असा, म्हणजेच विश्वातील भूतमात्रादी घटक वेगवेगळे ओळखता यावेत अशी त्यांच्यात खुणा निर्माण करणारा. श्लोक 52. गभस्ति नेमि सत्वस्थ सिंहो भूतमहेश्वरः आदिदेवो महादेवो देवेशो देवभृद्गुरुः. 486 गभस्ति नेभी, जो किरणांच्या मध्यभागी असतो, प्रकाशमान असा. 487 सत्वस्थ, सत्वगुणांच्या आश्रयाने राहणारा. 488 सिंह, नरसिंह रूप धारण करणारा किंवा सिंहासारखा पराक्रमी. 489 भूतमहेश्वर, विश्वाचा महान ईश्वर, खरोखरीच फार मोठा, विशाल असलेला. 490 आदिदेव, सर्व भूतांचे ग्रहण करणारा, देवांच्या आधी असणारा. 491 महादेव, शंकर स्वरूप, ऐश्वर्याने युक्त, सर्वश्रेष्ठ देव. 492 देवेश, देवांचा राजा. 493 देवभृत गुरु, देवांच्या भरणपोषणाचे कार्य करणाऱ्या ब्रह्म इंद्रादी देवांनाही वंदनीय असणारा. श्लोक 53. उत्तरो गोपतिर्गोप्ता ज्ञानगम्य पुरातनः शरीरभूतभृद्भोक्ता कपींद्रो भूरी दक्षिणः. 494 उत्तर, जन्मादी बंधनातून मुक्त, सर्वश्रेष्ठ. 495 गोपती, गो गाई, इंद्रिये, पृथ्वी यांचा स्वामी. 496 गोप्ता, रक्षक, सांभाळ करणारा. 497 ज्ञानगम्य, ज्ञानाने जाणता येणारा. 498 पुरातन, सर्वांपेक्षा वडीलधारा, सगळ्यांच्या आधीचा. 499 शरीरभूतभृत, शरीर निर्माणार्थ लागणारी पंचमहाभूते धारण करणारा. 500 भोक्ता, निरतिशय आनंदाचा भोग घेणारा, विश्वातील सर्व पदार्थांचा उपभोग घेणारा किंवा पालन करणारा. 501 कपींद्र, हनुमान, वानरांचा स्वामी, रामचंद्र, कपी, वराह, वराह अवतार धारण करणारा. 502 भूरी दक्षिणः, पुष्कळ दक्षिणा देणारा, अत्यंत सावध, दक्ष असणारा. श्लोक 54. सोमपोमृतपः सोम पुरुजित पुरुसत्तमः विनयो जय सत्यसंधो दाशार्य सांत्वतांपतीः. 503 सोमप, सोमरस प्राशन करणारा. 504 अमृतप, समुद्रमंथनाच्या वेळी अमृताचे रक्षण करणारा, पिणारा. 505 सोम, उमा पार्वतीसह असलेला शंकर किंवा अवधींचे
पोषण करणारा चंद्र. 506 पुरुजित अधिकांना जिंकणारा. 507 पुरुषोत्तम विशाल असे विश्वरूप उत्तमरित्या धारण करणारा. 508 विनय नम्र दुष्टांना नम्र बनवणारा. 509 जय सर्वांवर जय मिळवणारा. 510 सत्यसंध संध संकल्प ज्याचा संकल्प सत्य आहे असा. सृष्टीकर्ता या नात्याने ही सृष्टी कशी असावी याची कल्पनेत मांडणी करून ती कल्पना सत्यात उतरवणारा. 511 दाशार्ह दाशार्ह कुळात जन्मास आलेला सर्वस्वाचे दान देण्यास योग्य. 512 सात्वतांपती सात्वत नावाच्या तंत्राची रचना व्याख्यान करणारा. सात्वत नावाच्या यादव कुलाचा स्वामी. श्लोक 55 जीवो विनयिता साक्षी मुकुंदो मितविक्रमः अंभो निधिरनंतात्मा महोदधिशयोंतकः. 513 जीव जीवस्वरूप असणारा जगदोद्धारासाठी जीवरूपाने अवतार घेणारा. 514 विनयिता साक्षी विनयिता विशेष रीतीने घेऊन जाणारा. असाक्षी आत्म्याव्यतिरिक्त अन्य काही न जाणणारा. जीवाच्या नम्रतेचे आत्म्यातील विनयाचे निरीक्षण करून त्याला परमपदास नेणारा. 515 मुकुंद मोक्ष देणारा. 516 अमित विक्रमः ज्याचा पराक्रम अतुलनीय आहे. 517 अंभोनिधी जलाचा साठा समुद्र ज्याचे स्वरूप आहे असा किंवा देव मनुष्य पितर असुर अंभ हे सगळे ज्यात राहतात तो. 518 अनंतात्मा देश काल वस्तू यांनी बांधील नाही असा अमर्याद अनंत आत्म्यांना सामावून घेणारा. 519 मोहोदधिशय महासागरात शयन करणारा. जलप्रलयाच्या वेळी सर्व सागर एकत्र झाल्याने तयार झालेल्या महोदधीमध्ये वटपत्रावर बालकरूपाने शयन करणारा. 520 अंतक मृत्यूस्वरूप यमदेव ज्याचे स्वरूप आहे असा अंत किंवा नाश करणारा. ओम नमो भगवते वासुदेवाय.